ही ट्रिप आमच्या लक्षात राहणार कारण खतरनाक झाली. खतरनाक म्हणजे बेहाल झाले. कधी एकदा म्हटलं रूमवर जातो आणि झोपतोय असं झालं. राहुलकडून सॅडल बॅग घेतले, सगळे कपडे त्याच्यात टाकले. आता टॉप बॉक्स फ्री केला. थोडंसं आता गाडी हलकी वाटते, नाही तर मागे खूप लोडेड झालेली. आणि आता कळंबोलीला आहे मी. विचार करा 9:36 झाली. फर्स्ट टाईम की फॅमिली जर तुम्ही ट्रिप करत असाल तर खरोखर सांगते प्रॉपर प्लॅन पाहिजे. प्लॅन म्हणजे आई ग बाई 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 खड्डा. बघितलं, ट्रेनने जायचं असेल आणि ट्रेनचं तुमचं ट्रॅव्हल असेल ना ट्रेनने, आणि जर सकाळची जर तुमची ट्रेन असेल तर खरोखर टायमिंग महत्त्वाचं आहे. 1 तास लवकर पोचलं पाहिजे हे मला आज कळलं. खूप वर्ष म्हणजे मोस्टली गाडीने जायचं हे ठरवलं असेल तर ते होणारच. नाही, ॲक्च्युली मला बाईकनेच जायचं होतं. जिकडे पण आज आम्ही चाललो आहे तिकडे आम्हाला खूप म्हणजे बाईकनेच जायचं, पण आम्ही सौम्यामुळे थोडी टाळाटाळ करत होतो की सौम्य तेवढी बसणार नाही. पण आता असं झालं, ट्रेन होती आमची 6ची आणि आम्ही फक्त 10 मिनटं लेट झालो आणि परत आम्हाला रिटर्न घरी यावं लागलं. हे बघा असे हे सगळे बॅग घेऊन, ही एक बॅग, सगळं फुल तयारीत गेलेलो. आणि ट्रेन होती शताब्दी ट्रेनला आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी. ते कुठे ते तुम्हाला आता सांगतो. पहिल्या आधी घरी जातो वरती, सगळं हे बॅगेज चेंज करतो आणि आता कसं जायचं हे आता ठरवायचं आहे आम्हाला. मित्रांनो, विषय ऐसा हो गया अभी. आपली तिकीट होती कन्फर्म जनशताब्दीची सकाळची आणि आम्ही चाललो आहे गोव्याला. 2-3 महिन्यापासून प्लॅन होता, दिवाळीपासून गोव्याला जाऊया म्हणजे फॅमिलीसोबत जरा ट्रिप. तर गोव्याला जायचं कधी मुहूर्त येतो तर आला, तो पण कॅन्सल झाला. मागे म्हटलं गाडीने जायचं, पण सौम्य असल्यामुळे आम्ही गाडीने जायचं आम्ही टाळायचो, म्हणून आम्ही शताब्दी कन्फर्म तिकीट काढली. आज एवढं लेट झालं, उठायलाच होत नव्हतं. थंडी कडाक्याची होती आणि ट्रेनची सवय नसल्यामुळे मला ना कंटाळा येतो. बाईकने जायचं असेल तेव्हा मी लगेच उठतो, पण आज आम्ही फक्त 10 मिनिटांसाठी लेट झालो. ठाणा स्टेशनला पोचलो आणि ट्रेन निघून गेली, कन्फर्म तिकीट. मग आता काय करणार, पुढे चान्सच नाही, कारण पुढे मांडवी होती, पण मांडवी खूप लेट होते. परत येतानाची पण हालत खराब होणार होती, येताना कन्फर्म तिकीट नाही. मग शेवटी काय बाईक आपली, मग बाईकनेच जायचं होतं. तर सो आता गोव्यापर्यंत तर मी ह्यांना बाईकने घेऊन जाणार आणि रिटर्न मुंबईला येताना ह्यांना मी ट्रेनला म्हणजे मोस्टली जमलं तर मी घरी जाईन थोडंसं लवकर आणि मग घरून ह्यांना सांगेन तुम्ही आरामात ट्रेनने या आणि मग मी बाईकने परत आपलं मुंबईला येईल. तर असा हा विषय झाला आजचा. आणि शेवटी फायनली आम्ही आज चाललो आहे बाईकने. थोडासा इकडे आता सगळा पसारा झाला आहे, कारण सगळे बॅग काढावे लागले, कपडे बिपडे ह्याच्यातून इकडे टाकावे लागले सगळे. आणि सगळं थोडंसं ना टॉप बॉक्समध्ये टाकावं लागलं. इथे थोडं ह्याच्यामध्ये थोडे कपडे ह्याच्यामध्ये. पण आता प्रॉब्लेम असा आला, सॅडल बॅग नाही, सॅडल बॅग राहुलच्या इथे आहेत. तर बघू, राहुल भेटला तर सॅडल बॅग घेईन ना, त्याच्यामध्ये सगळं टाकून ना मग टेन्शन नाही. कारण ह्याच्यामध्ये थोडंसं वेट जास्त झालं आहे टॉप बॉक्समध्ये, त्यामुळे कारण त्याच्यामध्ये जास्त काय ठेवायचं नाही मला. बाकी तर आता काय रेडी झालं, आता जायचं तर आहे, काय करणार. त्याच्यामुळे बघू किती वाजतील ते वाजतील, पण मुंबई गोवा हायवे पकडून सगळं निघायचं. आता पहिला जातो खाली पटापट, कारण लगेच खूप आहे. त्यामुळे खाली जाऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला. मित्रांनो, फायनली बाईक आपली लोड झाली आणि आज जबरदस्त लोड झाली. टॉप बॉक्सवरती छोटी ही बॅग आहे, कारण ही मला घेऊन म्हणजे गावानं येताना ह्याच्यामध्ये सामान राहणार, म्हणून मी खालीच बॅग आहे. फक्त ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा बॅग आहे, बाकी ह्याच्यात काय नाही, एकदम लाईट वेट आहे. ह्याच्यामध्ये थोडे कपडे आहेत आणि ह्याच्यामध्ये कपडे आहेत. बाकी गाडी ओके आहे. फक्त हवा चेक करतो पेट्रोलवरती आणि डायरेक्ट पेट्रोल टंकी फुल करून सौम्य कंटाळले, कधी एकदा बसते आणि निघते असं झालं. बाकी सगळे आम्ही रेडी आहोत, फक्त आता निघायचं आहे. वाजलेत किती बरोबर, आता ॲक्च्युली मी घड्याळ पण विसरलो, किती वाजले असतील. 7:44 आले, 7:44 आणि आम्ही आता निघतोय. वातावरण थंड आहे, माहीत नाही किती वाजता पोचू गोव्याला, की कुठे अर्ध्यावर थांबू, पण आता इथून निघतोय. चला निघायचं, चलो निघायचं. बसायला भेटतं ना बाबू व्यवस्थित.
चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धमापशारवण. आता प्रवास सुखाचा होऊ दे. प्रवास लांबचा हा, अचानक भयानक ठरलेलो हा, पण सुखरूप घेऊन जा, सुखरूप घेऊन ये. चलो अंकल, चला निघूया. जबरदस्त लोडेड झालेली आहे बाईक. ॲक्च्युली सॅडल बॅग असली असती ना काम मस्त झालं असतं माझं, पण आज सॅडल बॅग नाही ना. सॅडल बॅग आहेत राहुलकडे. अरे बापरे, आता इथून कशी घालायची गाडी, हे बहुत लोचा आहे. ओके, हे सगळं ठेवलं आहे ना, रोडची कामं अर्धवट करून. हे रिक्षावाले पण मध्ये ठेवतात वाटेवर लावून. आता फक्त पेट्रोल भरून घेतो पहिला, हवा चेक करतो, त्यानंतर डायरेक्ट आपण मुंबई गोवा हायवेला भेटू. पण आत्ता काय झालं आहे, गाडी एवढी लोडेड झाली आहे ना, ती म्हणजे एकदम हेवी झालं आहे वजन. आज काहीच आज तलोजा अशी पूर्ण खाली, क्या बात आहे. चला, पेट्रोल टंकी फुल झाली आहे, फक्त हवा चेक करायची आहे. तर मला पुढे थोडंसं कुठेतरी पेट्रोल पंप भेटला ना, तर तिकडे हवा चेक करतो. आणि राहुल जर घरी असला तर मी सॅडल बॅग घेतो. थांबा जरा, हां मी जातो जरा, थांबा. हां, सॅडल बॅग भेटलं ना तर काय होईल, मागचं जे वेट आहे तो थोडी कमी होईल आणि प्रॉपर एक असं म्हणजे एकदम स्मूथ चालेल मग माझी बाईक. 2 दिवसापूर्वी जाम सर्दी खोकला झालेला, घसा म्हणजे आवाज पूर्ण गेलेला माझा. आता थोडा क्लिअर झाला आहे. म्हटलं जायचं आहे उद्या, तर म्हटलं काल इंजेक्शन घेऊ. डॉक्टर गेलो इंजेक्शन एक घेतलं, आता थोडंसं ओके वाटतं आहे. सो आजचा प्लॅन असा आहे, आता मी चाललो आहे गोव्याला. म्हटलं आपलं तर ट्रॅव्हलिंग चालू असतं, ट्रिप चालूच असतात, पण आपल्या फॅमिलीला कुठे घेऊन जायला भेटत नाही. मागे प्लॅन केलेला ॲक्च्युली आम्ही गोव्याचा, पण तो तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे आम्ही तो गेलो नाही. आम्ही श्रीवर्धनला गेलो, पण ते सौम्याला कधीपासून गोवा करते, तर म्हटलं जाऊयाच काही करून ह्यावेळी. म्हटलं तिकीटचं झालं, पण तिकीट भेटली पण ट्रेन नाही भेटली. म्हणजे ते आम्हाला बाईकवरूनच जायचं होतं, असं झालं ते. आणि हे लोक पण बोलत होते बाईकनेच जाऊया, पण मीच कंटाळा करत होतो ह्याच्यासाठी की हे कसं आहे, आपल्याला वाटतं ते मागे बसणं एवढं सोपं नाही आहे कंटिन्यू 500-600 किलोमीटर. म्हणून ते मी थोडंसं आईच्या गावात हे स्पीड ब्रेकर समजत नाही, म्हणून मला थोडं वेट कमी करायचं आहे टॉप बॉक्समधलं. आणि ते पण मी तर म्हणतो डायरेक्ट राहुलकडे जातो आणि सॅडल बॅग उचलतो, कारण तो फोन उचलत नाही आहे, त्यामुळे मला डायरेक्ट जावं लागेल. आई शप्पथ, ते पुरा लाईन लग गया रे. राहुलकडून सॅडल बॅग घेतले, सगळे कपडे त्याच्यात टाकले. आता टॉप बॉक्स फ्री केला, थोडंसं आता गाडी हलकी वाटते. नाही तर मागे खूप लोडेड झालेली. आणि आता कळंबोलीला आहे मी. विचार करा, 9:36 झाली. फर्स्ट टाईम मी चाललो आहे गोव्याला, म्हणजे बाईक घेऊन इथून मुंबईवरून. नाही तर पहिला गोवा म्हणजे काय, आपला गावावरूनच जायचो, पण पहिल्यांदा मुंबईवरून चाललो आहे गोव्याला फॅमिलीला घेऊन, आणि तो पण एवढ्या लेट. आता माहीत नाही किती वाजता पोचू, पण पोचू तेव्हा पोचू. डायरेक्ट जाऊन झोपायचंच आहे आता. त्यामुळे आजचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. पण आता गाडी जबरदस्त लोडेड वाटते, फुल एकदम खतरनाक. आणि ते मजा येते आज चालवायला गाडी. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो, पुढे नाश्त्याला थांबू ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो बाईक क्या लगती है आज, सुपर लग रही है आज. इसमें भी बैटरी डाला है मैंने, ऑन नहीं हो रहा है ये कॅमेरा. ठीक आहे, लेट निघालो त्यामुळे लेट झाला. आता काय बोलून फायदा नाही, जेव्हा पोचू तेव्हा पोचू, पण धमाल करू आज. काय असतं, ट्रेनचा प्रवास खूप चांगला असतो, मला पण कळतं. पण प्रॉब्लेम हा होता, आम्हाला जायची तिकीट कन्फर्म भेटलेली, पण यायची कन्फर्म नव्हती तिकीट परत. तो म्हटला जाऊ बाईकने जाऊया, चला. ते काय बाईकने जायचं होतं खूप, ते बाईकनेच जाऊया ते चालू होतं आमचं खूप दिवसापासून. ते म्हटलं जाऊया, चला बाईकनेच जाऊया. डायरेक्ट डोंबिवली टू गोवा, आणि गोव्यात पूर्ण फिरू मस्त की आपली बाईक घेऊन. मला वाटतं गोव्यामध्ये थोडं पेट्रोल स्वस्त आहे, आपल्या इकडे थोडंसं महाग आहे. मग आपलं पेट्रोल टाकी फुल करायची गोव्यात गेल्यानंतर, आणि 2 दिवस मस्त फिरायचं आम्हाला. आता बघा, शुक्रवार शनिवार 2 दिवस फुल धमाल. आणि खास आम्ही चाललो आहे गोव्याला ह्याच्यासाठी की आमची 10वी ॲनिव्हर्सरी आहे. तर ह्यावेळी म्हटलं गोव्याला जाऊ, कारण आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा आम्ही लग्न झालं तेव्हा आम्ही
लग्नानंतर पण पहिल्यांदाच आम्ही गोव्याला गेलेलो. आपण 10वी ॲनिव्हर्सरी आपण गोव्याला सेलिब्रेट करू मस्तपैकी. आणि तिथून मग झालं पॉसिबल ना, टाईम असलं तर मग आम्ही घरी जाऊन पटापट धावती भेट देऊ घरी. आणि मग रिटर्न मुंबई. येताना आई पण गावी आहे, त्यामुळे आई, सौम्या, श्रावणी हे लोक सगळे ट्रेनमधून येतील. ह्यांना मी परत घेऊन नाही येणार. जाताना आता कसं तरी घेऊन चाललो आहे, पण येताना ती लई कंटाळणार दोघे पण. त्याच्यामुळे येताना डायरेक्ट ट्रेनमधून त्यांना ते ट्रेनची तिकीट नाही भेटली चालेल, मुले जनरल डब्यामधून बसून या, प्रॉब्लेम नाही, पण ट्रेनमधूनच या. वाव, मस्त असं कोवळं ऊन भेटतं आहे आणि थंडी जबरदस्त होती आज. सकाळी आम्ही निघालो ट्रेन पकडायला, जाम थंडी होती. हवा थोडी चेक केली पाहिजे, हवा थोडी मला कमी वाटते. जय भगवान, चल बेरे बाय. बघू लेट झाला तर आपण कुठेतरी, आपली मंडळी जर थकली तर कुठेतरी थांबू आपण. असं काय जास्त हे नाही आहे, कारण तिकडे जाऊन पण, गोव्याला जाऊन पण काय झोपायचंच आहे. त्यामुळे जास्त असं हेडेक नाही डोक्याला करून घ्यायचं कधी पण ट्रॅव्हलमध्ये. नाश्त्याला थांबायचं आहे, पण म्हटलं एक कर्नाळा, आपला हा कर्नाळा घाट संपू दे, पुढे जाऊन थांबूया. कारण आपले 50 किलोमीटर झाले आता घरापासून इथपर्यंत. ॲक्च्युली राहुलच्या घरी गेलो, तिकडे आमचा अर्धा तास गेला सॅडल बॅग घ्यायला. नाहीतर आम्ही बऱ्यापैकी कवर करतो. पण अजूनपर्यंत पण ना वातावरण मस्त आहे, छान आहे, म्हणजे थंड एकदम हवा येते गार. आणि कर्नाळा अभयारण्यात आम्ही आता पोचलो बरोबर 9:56 हो, अजून एक 15 मिनटात थांबू जेवायला नाश्त्याला. काय मोबाईल? हा भाई इकडे आहे, खिशामध्ये आहे, माझ्या खिशामध्ये आहे. घट्ट पकडा, नाही तर टाकशील तर परत लपडी. एक तर मोबाईल एकच आहे शूट करण्यासाठी माझ्याकडे. हा सर्दी. प्रवासाला ना निघाल्यानंतर हे असं सर्दी काय अंग दुखणं वगैरे चालू झालं ना की लई कंटाळा येतो. आपण काही बोला, थोडंसं फ्रेश पाहिजे. म्हणून आता ना मी ठरवलं यावेळी मी बाहेर आता गेल्यानंतर थंड काहीच खाणार नाही आहे, म्हणजे थंड काही पिणार नाही आहे. असं नॉर्मल आणि ऑइली पण ना जास्त खायचं नाही. खरोखर ट्रॅव्हलिंगमध्ये आपण काय करतो, खूप हे खाऊया ते खाऊया करतो आणि मग ते बाहेर पडतं. बाबा अरे बाबा बेकार. आज जास्त मी एकदम असं कॉर्नरिंग झोपवू शकत नाही कॉर्नरला, कारण आपण आज फॅमिली असल्यामुळे आरामात जायचं आहे मला. हां, स्ट्रेट रोड भेटला तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण असं जे आहे तिकडे जास्त मस्ती नाही करायची, शांत जायचं. वडखळ पण आम्ही क्रॉस नाही केलं, पण नाश्त्याला थांबलो आहे कारण दोघांना पण भूक लागली, मला पण भूक लागली. आणि आपली आता बाईक बघा काय लोडेड वाटते. पण बघा टँक बॅग, सॅडल बॅग थोडंसं मला डाऊटफुल वाटते, फीट बसली नसेल माहीत नाही. माझ्या पद्धतीने आता घाईगडबडीत ती थोडंसं त्याच्यावरती हे केलं आहे, बांधली याला, पण हाय मजबूत, निघणार तर नाही. पण आता गाडी एकदम फुल रापची वाटते भाऊ. मागून पण एकदम कडक दिसते, समोरून पण एकदम जबरदस्त दिसते. तर हे हॉटेल होतं हायवेच्या बाजूलाच. इकडे बसून म्हटलं थोडंसं नाश्ता करून, कारण गर्दी कमी दिसली मला, म्हटलं इथेच थांबू आपण. बाकी तर बाईक एकदम टकाटक आहे, त्यामुळे आम्हाला पोचायला मला वाटतं गोव्याला 7-8 वाजतील. 8 ते 7-8 म्हणजे 8-9 वाजतील. म्हटलं जे वाजतील ते वाजतील, पण आता पहिलं सौम्याला लागलेली भूक, तर म्हटलं पहिला ते नाश्ता करून घेऊया ना. ते दाखव वरती कर, आवाज करून दाखव तो वाला कसं आहे ते. ये तो भी अभी मार्केट में नया आया है कुछ. रस्ता घेऊया अजून मागून थोडा. रस्ता जरा चांगला आहे ना. भजी पण मस्त गरमागरम भजी आहे. बस थांबा जरा, गाडी अशी घेतो, मागे गाडी आहे ना. गाडी कुठे लावली बघा, डायरेक्ट हॉटेलच्या बरोबर समोर. भाई आपल्याला नाश्ता केल्यानंतर कशी गाडी दिसली पाहिजे. बसा इथेच बसा. चल ये सौम्य. नाश्ता करायला आम्ही थांबलो, बरोबर आमचा 1 तास गेला, 1 तास. म्हणून याच्यासाठी कुठे थांबलं ना की हा प्रॉब्लेम आहे. पण काय करणार, थांबावं लागतं, भूक तर लागते ना ट्रॅव्हलिंगमध्ये. भले आपण बाईकवर बसून असलो तरी भूक लागते आपल्याला. आता मी असं ठरवलं की जेवायला थांबायचं नाही जास्त वेळ, थोडंसं काहीतरी खायचं, निघायचं. ओ छोटा आहे ठीक आहे चालेल.
कारण आता बाबा अजून वडखळ आम्ही क्रॉस नाही केलं, वाजले 11. म्हणजे बाबा किती वाजतील रे गोव्याला पोचायला. शी काय ही परिस्थिती आली रे बाबा. म्हणून ना प्रॉपर प्लॅन पाहिजे ह्याच्यासाठी, कुठे निघायचं असेल तर. म्हणून मग असं होत नाही, ते आपलं प्लॅन नाही काय नाही, आपण निघतो. ट्रेन पकडायला गेलो, ट्रेन नाही भेटली, नंतर बाईक काढली. म्हणजे किती किती धावपळ झाली बघा आजच्या प्रवासात. म्हणून याच्यासाठी ना जुनी लोकं जी होती ना, जुनी लोकं, ती प्रॉपर प्लॅन बनवायची. बाबा ह्या एवढ्या वाजताच बाहेर निघायचं आहे, काही करून किती लेट हे झालं तरी घर एवढ्या वाजता सोडायचं तिथे. हां बाबा 10ची ट्रेन आहे, आपल्याला तिथे 9 वाजता पोचायचं आहे. मग त्या हिशोबाने ती प्रॉपर पोचायची. तेव्हा आपल्या सगळं लास्ट मोमेंटला सगळे बॅग भरतो आपण कामावरून रात्री आल्यानंतर. मला वाटत नाही हे आपले मागची मंडळी आपली गोव्यापर्यंत बसतील, कारण आताच हवा टाईट झाली आहे. कारण कसं आहे, सकाळी धावपळ झाली, सकाळी खूप लवकर उठलो, परत घरी आलो, त्यामुळे थोडं कसं अंग दुखतं आहे. आणि जेव्हा तुमचं बॉडी थकते ना, तेव्हा तुम्हाला कुठून पण प्रवास करा, बाईकवर करा, कारमधून करा, तुम्हाला थकवा जाणवणारच. त्यामुळे तसं झालं आहे त्यांचं. कारण मागे बसून काय करणार. सौम्या तर झोपते अधूनमधून, श्रावणीला पण डुलकी येते. पण काय मी खूप वेळा 1000 वेळा थांबत राहिलो ना, तर मग आम्हालाच लेट होणार. आता ठीक आहे, माहीत नाही पुढे आम्ही कुठे थांबू किंवा डायरेक्ट गोवा मारू. जर यांची बॉडी साथच नाही दिली यांच्या बॉडीने, तर मला थांबावंच लागेल. मग आता मी जस्ट कोलाड क्रॉस केलं, बरोबर 12 वाजून गेले. बघू आज किती लेट झालं तरी गोवाच गाठायचं आहे आपल्याला, काही करून 8 वाजले तरी चालतील, 9 वाजले तरी चालतील. कारण उद्या मग कसं आरामात रिलॅक्समध्ये उठून आपण मग फिरू शकतो. कारण इथे कुठेतरी ना वाटेत कुठेतरी थांबलं ना फालतूमध्ये, ते काय होतं दुसऱ्या दिवशी परत लेट होणार उठायला, आणि मग सगळीच गडबड गोंधळ. म्हणून यासाठी फॅमिली जर तुम्ही ट्रिप करत असाल तर खरोखर सांगते प्रॉपर प्लॅन पाहिजे. प्लॅन म्हणजे आई ग बाई 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 खड्डा. आता आपल्याला रोड चांगला भेटणार माणगाव नंतर, मग डायरेक्ट चिप्प संगमेश्वर नंतर खराब परत थोडासा. मग काही टेन्शन नाही आपल्याला. लांजा टू गोव्यापर्यंत एकदम सुसाट. पोलादपूर क्रॉस केला आम्ही आणि आता 1:30 वाजलेत आणि माझी 20,000 प्लस किलोमीटर आपली बाईक चालली आजपर्यंत. वा क्या बात आहे. 20,027 किलोमीटर टोटल बाईक फिरली आज. वा 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 वा, एक नंबर, खूप छान. ॲक्च्युली आपल्या बाईक ज्या असतात ना, अशा खूप रनिंग केल्यानंतर किती बरं वाटतं. मग त्या जर्नीमध्ये आपल्याला एक कळतं की बाबा माझ्या बाईकने किती मला साथ दिली. म्हणजे ह्या जर्नीमध्ये मी 20,000च्या जर्नीमध्ये मी कुठे कुठे गेलो, कितपत साथ दिली माझ्या बाईकने, कुठे मला थांबवलं, टचवूड. पण सांगावं असं वाटतं की माझ्या बाईकने मला अजूनपर्यंत कधी त्रास दिला नाही. मी जास्त लांब पण नाही गेलो कुठे अजून, पण जिकडे मी गेलो म्हणजे 500-600 किलोमीटरवर दिवसाला रनिंग म्हणजे केली मी, पण त्या रनिंगमध्ये मला कधी त्रास नाही दिला. मी ॲक्च्युली शो शायनिंग काहीच नाही केलेली बाईकला. मी आता हे सगळं काम आता केलं, लाईट म्हणा गार्ड म्हणा सगळं आता लावलं. पण 1 वर्षापूर्वी काहीच नव्हतं, पण बाईक फिरली खूप माझी, पण बाईकने मला कुठे त्रास नाही दिला. ॲक्च्युली असं असतं की जसं आपण स्वतःला जपतो ना, तसं आपल्या ह्या लक्ष्मीला जपलं ना तर होतं. तर काही ते वेळ काळ असतो जेव्हा आपण गाडी घेतो, बाईक घेतो, थोडासा आपण टाईम तो बघितला पाहिजे असं मला तर वाटतं. पण ठीक आहे, आपल्या नशिबात आहे ते होणारच आहे. शेवटी काय मशीन आहे ते. आज माणसं आजकाल बदलत आहेत एक क्षणामध्ये, तर ही तर मशीन आहे ना. त्यामुळे मला खूप साथ दिली मला. आणि मला ॲक्च्युली ड्रीम बाईक आहे ना, त्यामध्ये ड्रीम बाईकने मला त्रास दिला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण ही ॲक्च्युली माझी ड्रीम बाईक होती. कारण हिला मी कामावर येता जाताना, रोडवर चालताना हिला खूप बघायचो की रोडवर उभं असताना अरे ही बाईक माझ्याजवळ कधी येणार. फायनली आली 2024मध्ये आणि 20,000 कंप्लीट झाली आज. क्या बात आहे. आणि ती पण मुंबई गोवा हायवेवरती. वा वा वा, चिपळूण 71 किलोमीटर आहे. म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती माझी 20,000 कंप्लीट झाली बाईक. खूप सुंदर. आणि आज फर्स्ट टाईम मी माझ्या फॅमिलीला घेऊन एवढ्या लांब चाललो आहे.
सौम्याला मी महाबळेश्वरला घेऊन गेलेलो, FG होती तेव्हा, आणि त्यानंतर आत्ता एवढ्या लांब घेऊन चाललो आहे. पण हॅप्पी आहे, म्हणजे ती कंटाळली की मध्ये मी थांबतो, जरा लेट झाला तरी चालेल, पण आपले मागचे जे मंडळी बसलेत ती वैतागते, म्हणजे कंटाळली नाही पाहिजे. श्रावणी बोलते थांबूया नको, पण मला सौम्यासाठी थांबावं लागतं, कारण शेवटी ती कशी ती मध्ये बसली आहे ना, कम्फर्टेबल बसायला भेटत नाही तिला, त्यामुळे ती कंटाळते. ती लहान असताना तेव्हा ती आरामात बसायची, आणि तेव्हा FGची सीट ना म्हणजे एकच होती मोठी लांबच्या लांब. ही कशी डबल सीट आहे, म्हणजे सेपरेट आहेत KTMची सीट, त्यामुळे ती प्रॉपर तिला बसायला भेटत नाही. तिला प्रॉपर जर बसायला भेटेल ती आरामात. आणि आता कशी उंची वाढली तिची ना, त्यामुळे ती आता मला वाटतं पुढच्या वर्षी ती बसूच शकत नाही बाईकवरती, म्हणजे असं ट्रिपल सीटमध्ये तिला सेपरेटच घेऊन जावं लागेल. तिला पण रेडी करेन आता 1-2 वर्षात, असं म्हणजे तिच्यासाठी सगळे गार्ड घेईन आधी पहिले मी, जॅकेट वगैरे, त्याच्यानंतर एकदा तिला गावी घेऊन जाणार बाईकवरून. ॲक्च्युली आपल्या मुलांना ना आपण खूप कमजोर समजतो लहानपणापासून, आणि त्यांना खूप लांब म्हणजे हे करतो आपण, काय हे नको खाऊ, ते नको खाऊ, सर्दी होईल, इकडे उडी मारू नको, हे करेल. पण आपण फॉरेन कंट्रीमध्ये ती जनरेशन बघितलात ना, फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन जर बघितलात तर ते मुलं लहानपणापासूनच त्यांना तसं बनवतात, म्हणजे स्विमिंग पूलमध्ये टाकणं, त्याच्यामध्ये त्यांना प्रॅक्टिस करायला टाकणं, किंवा त्यांना ओबडधोबड असं इकडे तिकडे उड्या मारणं, तंगड्या पकडणं, उलटं सुलटं करणं, हे त्यांच्यामध्ये चालतं. पण आमच्यामध्ये नाही करायला येतं. आपली थोडासा जनरेशन जे आहे, आपला मराठी माणूस आहे, आपली जी इंडियन लोक आहेत ती ह्याच्यामध्ये थोडी खूप जपतात लहान मुलांना. पण असं काय नाही, आपले फॉरेनर लोक आहेत, गोरी लोक आहेत, ती पण खूप जपतात. पण जिकडे जपायचं तिकडे जपतात, नाहीतर जिकडे स्ट्रॉंग बनायचं तिकडे स्ट्रॉंगच बनवतात त्यांना. म्हणून मी माझ्या हिला पण सांगितलं, सौम्याला, काही बाबतीत स्ट्रॉंग राहा, कारण कधी कधी असा प्रसंग येईल की आम्ही कोण नसणार, तू एकटीच असणार, तेव्हा असा पण प्रसंग येणार तेव्हा. त्यामुळे तू त्या प्रसंगाला सामोरी जाऊन तिकडून बाहेर आली पाहिजेस. एवढी तरी डेअरिंग आणि थोडंसं काहीतरी आपल्याकडे टेक्निक पाहिजे. कारण आता सध्या खूप आपलं जी चालले हे जे काही दिवस ते खूप बेकार चाललेले आहेत. खास करून आपली मुलं बाळं आहेत, खास करून आपल्या मुली आहेत, त्यांच्याजवळ थोडंसं जास्त लक्ष ठेवा. बाहेर जातात, स्कूलमध्ये जातात, किंवा बाबा थोडेसे अपडेट घ्या, अलर्ट राहा, थोडंसं अलर्ट राहायला सांगा त्यांना पण. चुकून पण कोणाच्या स्वाधीन करू नका. आणि त्यांना पण इन्फॉर्म करा की जर तुम्हाला असं कोण माणूस भेटला की बाबा इकडे ताई मी तुला पाणी देतो, चॉकलेट देतो, हे देतो, ते देतो, एवढं सांगायचं, आपला माणूस दिसला तरच त्याच्यासोबत हात पकडायचा, घरी यायचं. कारण आता स्कूलमध्ये पण ना मुलांना सोडताना बघत नाहीत, मुलं डायरेक्ट धावून जातात, हां ते माझे करून. खूप बेकार परिस्थिती आली आहे, त्यामुळे थोडंसं सांभाळून. कारण हे जे नराधम आहेत ना, हे सगळे जे फिरतच असतात, त्यामुळे कधी कधी असं वाटतं हे जर भेटले ना तर त्यांना उभं कापायचं सगळ्यांसमोर. आता इथून सौम्या, हे बाबू सौम्या, इथून अजून किती किलोमीटर आहे माहिती आहे काय? 300. येत आहे ते काहीतरी लिहित आहे, काय आलं तिकड आहे. ताई इकडे आहे ना. हां जास्तच झाली आहे. नाही साधं चाललं असतं, पण हे म्हणजे जवळ चिकनपेक्षा छास तिखट झाला आहे. चिपळूण अजून इथून आहे बरोबर मला वाटतं 15 किलोमीटर, आणि बऱ्यापैकी आम्ही आता कवर केलं आहे. त्यामुळे आता जेवायला थांबलो. जेवून मला वाटतं 1 तास पाहिजे जेवायला. कारण मी पण थकलेलो आज. कारण काय आलं, सर्दी झाल्यामुळे ना अंग थोडं पेन करतं. अंग पेन केल्यामुळे काय होतं, कंटाळा येतो गाडी चालवायला. थांबलं की बरं वाटतं. म्हणून थांबलो, जरा फ्रेश झालो. आता जेवतो, जरा झणझणीत काहीतरी असं रस्सा वगैरे पितो, सर्दी निघून जाईल. आणि आता ऊन थोडं लागलेलं म्हणून कंटाळा लागला. त्यामुळे सौम्य पण कंटाळली जरा, बोलते थांबूया. पहिल्यांदाच आपला प्रवास आहे ना इथं. इथं पहिल्यांदा महाबळेश्वरला गेलो माहिती आहे ना, FZ असताना.
तर अशा प्रकारे अजूनपर्यंत आपला प्रवास चांगला झालेला आहे. मजा आली जरा. थोडीशी झोप येते मध्ये मध्ये ना. मला पण येत होती पण मी बोललो नको थांबूया. मला इथे येत होती नको थांबूया. आम्ही झोपलो. नाही मला ते बॉडी पेनमुळे झोप येते नाही तर मला एवढी झोप येत नाही कधी. ते बॉडी सर्दी असल्यामुळे लपडं होतं आहे ते. आता ह्या हॉटेलमध्ये तर कोण नाही, पूर्ण हॉटेल खाली आहे. म्हणून म्हटलं आपण इथेच थांबूया. सावली पण होती इकडे. बॅक साईडला आपली बाईक पार्क केलेली आहे. बघू जेवढं लवकर आता काय जाऊन झोपायचंच आहे गोव्याला. कारण आता काय फिरणार तर नाही. कारण मला माझा विचार होता की 6-6:30पर्यंत पोचलो असतो, बागा बीचला गेलो असतो. पण आता ते शक्य नाही. कारण का आता हॉटेलला गेल्यानंतर एकदा कधी झोपतो असं होणार. गेल्यानंतर झोपायचं. हॉटेल पण बुक नाही केलं आहे कारण गोव्याचं काय टेन्शन नसतं. हॉटेल अगोदर 1 तास अगोदर बुक करायचे हॉटेल. चला मित्रांनो, आम्ही जेवून तर बाहेर आलो. हे आपलं हॉटेल होतं आणि बाजूलाच पेट्रोल पंप आहे. ATM पण तिथेच आहे. का गेलेली ATMमध्ये नाही, मध्ये ATMमध्ये जाऊन नाही आली. ATMमध्ये ठीक आहे. चल नंतर बघू पुढे. चल रेडी सौम्या कसावी रेडी. हां चल बसा. अरे बाबा धडपडली गाडी. आता बरं वाटलं रे बाबा जरा बाहेर आल्यानंतर. थोडंसं वायझर ओपनच ठेवतो जरा. शी हा चिपळूण 18 किलोमीटर आहे. चिपळूण मंडळी, चिपळूण 18 किलोमीटर. आणि गोव्याला अजून आपल्याला 5 ते 6 तास पाहिजे पोचायला. जाऊन फक्त आडवर यायचं आता बेडवर. एवढी हालत खराब होणार. आपला हा परशुराम घाट ना पावसामध्ये खूप मस्त दिसतो. काही बोला जबरदस्त. आणि मी तर म्हणतो परशुराम घाटात ना एक तर सकाळी नाही तर संध्याकाळी म्हणजे चढताना परशुराम घाट भारी वाटतो एकदम. म्हणजे रिटर्न मुंबईला येताना. ते पहिलं जेव्हा जुना रस्ता होता ना तेव्हा जेव्हा लक्झरीवाले वोलोवाले बसवाले जेव्हा जायचे ना एवढं भारी दिसायचा घाट हा ना. की जेव्हा उतरताना हा बा खालून उतरतायत लक्झरी बसेस लाईट त्यांच्या दिसायच्या. भारी वाटायचं ते मस्त. तेव्हा ती वेगळीच मजा होती बाकी त्या हायवेची. मुंबई गोवा हायवेची जुन्या. रोड पण छान होता. प्रवास करायला पण मजा यायची खूप. काहीच आता जॅकेट परत दुसरं जुनंवालं घातलं. नवीनवालं म्हटलं श्रावणीला बोललो तू घाल थोडा वेळ. कारण तिला ते हेवी वाटत होतं खूप. कारण याचे आर्मर आहेत ना एकदम खतरनाक आहे. हा बघा कसा बघा मध्ये समजत नाही. काही लोकांना अजिबात समजत नाही बाबा कुठे आपलं लेफ्ट घ्यायचं राईट घ्यायचा. कन्फ्यूज काय करू. राईटला जाऊ लेफ्टला जाऊ सोडा ते जाऊ द्या. मी मग काय म्हणत होतो की पुढच्या महिन्याच्या लॉंगेस्ट राईडची तयारी जबरदस्त चालू आहे. जोरदार. मित्रांची पण जोरदार तयारी चालू आहे. कारण मला वाटतं माझी पण ही फर्स्ट राईड अशी असेल की ती एका दिवसामध्ये आम्ही 710 किलोमीटर चालवणार आहोत बाईक. विचार करा एका दिवसात. आणि एका दिवसात आम्हाला तिकडे पोचायचं आहे त्या लोकेशनला, त्या सिटीमध्ये, त्या एरियामध्ये, त्या गावामध्ये, त्या डेस्टिनेशनला. तर तुम्हाला खूप मजा येईल ती पूर्ण सिरीज बघायला. नक्की बघा. आणि इंस्टाग्रामवर कोण फॉलो करत नसेल तर बघा भाऊ. इंस्टाग्राम आपला ID बघा. 20,000 लवकरात लवकर करून टाका. आता चिपळूणच्या पुढे पोचलो आहे आणि आपली गाडीची पण फुल तयारी झालेली आहे. आता सगळं तिला पाहिजे होतं ते सगळं लावलेलं आहे. फक्त आता एक हॉर्न राहिला आहे. विंडशील्ड मागवली ती आज, मला वाटतं आज येईल. आणि बस बाकी तर आता गाडीचं काम झालेलं आहे. फक्त एक हॉर्न आणि विंडशील्ड ते फक्त नेक्स्ट म्हणजे पुढच्या महिन्याच्या राईडला जायच्या अगोदर ते पण करून घेईन काम. काय आपली गाडी पूर्ण प्रॉपर फुल मॉडिफाईड फुल जेवढं पाहिजे तेवढं सुसाट. बाई होऊ दे खर्च. ॲक्च्युली आपण म्हणतो पण हे जे काही आपण घेतो ना सगळं गाडीचे सगळे पार्ट आहेत, रायडिंग गिअर्स आहेत, एक्सेसरीज आहे, हे खूप महाग आहेत. आपण खूप विचार करतो कारण आपण आपला पगार एवढूसा आहे त्याच्यामध्ये खूप काय करायचं असतं. त्याच्यात परत हे गोष्टी घ्यायच्या आहेत. पॅशन आहे. त्यामुळे ते कसं असतं मित्राने घेतलं मग आपल्याला पण घेतलं पाहिजे. ही जी सवय आहे ना ही घाणेरडी आहे. त्यामुळे आपल्या सोयीनुसार घ्यायचं की बाबा हा मला त्याने घेतलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे. पण मला घ्यायला आता सध्या आहे काय, मला गरजेचं आहे काय, मला ते यूज होईल काय, हे महत्त्वाचं आहे.
नाही तर तो घेतो म्हणून मी नाही. आता मला बरेच जण सांगतात ड्रोन घे. बाबा नाही, आपल्याला तेवढं परवडत नाही. यूट्यूब काय तेवढा मोठा पगार देत नाही आहे. जेवढा पगार देते तेवढ्या ह्याच्यात मी खुश आहे आणि तेवढ्या वस्तू मी घेतो आहे. त्यामुळे जेव्हा मोठा पगार स्टार्ट होईल तेव्हा मी नक्की ड्रोन घेणार, 360 नाही घेणार, सगळं घेणार. त्यामुळे सध्या नाही. मी आता रायडिंग किट बघा, मला वाटतं 3 वर्षानंतर किट घेतलं मी दुसरंवालं, ते पण ऑफरमध्ये 15,000चं होतं म्हणून, नाही तर मी ते पण घेतलं नसतं. खूप गोष्टी महाग आहेत. तर आपल्या मागे खूप व्याप आहेत, त्यामुळे आपण प्रॉब्लेम होतो. आपला पगार पूर्ण सेव्ह असलं असतं तर ठीक होतं. आपल्या पगारात होम EMI ह्याचे त्याचे देण्यातच जातात आपल्या पगार, आणि त्यात पण आपल्याला परत फिरायचं पण असतं. मला वाटतं इकडे RTO आहे हा व्हाईट शर्टवाला, नंतर समजलं हात दाखवते तेव्हा. आता गोव्याला जायला किती वाजतील काय माहीत नाही, पण आता बोलता बोलता असं प्लॅन झालं आहे माझं की पॉसिबल झालं तर उद्या ना कारवार करायचं. कारवारला खूप बघण्यासारखं आहे तिकडे पण, आणि मला वाटतं 2 तास दाखवत आहेत गोव्यावरून कारवारला पोचायला. आता पोचून जावं आरामात आपण, म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस कारवार घालवायचा, परवा मस्तपैकी गोवा फिरायचं. आणि गोवाला काय करायचं यावेळी मी ठरवलं आहे की गोव्याला जिकडे गेलो नाही तिकडेच जायचं यावेळी. अजिबात कुठे बाकी ठिकाणी, फक्त रात्री बागा बीचला जायचं बस. बाकी ना सगळं नवीन स्पॉट करायचे. कारण म्हणजे ॲक्च्युली गोवा तर सगळं तोंडपाड आहे माझं, त्यामुळे मला पण आता कंटाळा येतो गोव्याला कधी. पण आता काय बायको बोलली तर बाई संपला विषय. आणि त्यात कोण सौम्याला समुद्र करत होती, तर म्हटलं गोव्यालाच जाऊ. आणि ॲक्च्युली गोवा कधी पण जा, एकदम हॅपीनेस प्लेस आहे ती. भारी वाटतं खूप, एकदम मस्त वाटतं, एकदम भारी. असं वाटतं की कुठे बाहेरच्या कंट्रीमध्ये आलो आपण असं वाटतं. म्हणजे महाराष्ट्र सोडून बाहेर कुठेतरी आलो असं 100% वाटतं. कारण बाकी ठिकाणी कुठे पण जाल ना महाराष्ट्र सोडून, पण असं वाटत नाही तुम्हाला कधी. लांजामध्ये पोचलो आणि जबरदस्त थंडी चालू झाली. एकदम हात वगैरे गारटले. जरा ग्लव्स घालून ठेवले, म्हटलं हाताला जरा हवा लागू दे थंड आपल्या गावची. म्हणून मी सगळं मस्त आहे की असं जॅकेटवर थोडं ओपन ठेवलं, जरा हवा जाऊ दे आतमध्ये थंड. 5:45 वाजले, आम्ही लांजाला पोचलो आहे. बऱ्यापैकी अंतर आम्ही कव्हर केलं आहे. आता थोडासा एक छोटा ब्रेक घेणार आम्ही कॉफीचा. कॉफी थोडी घेणार, थोडंसं बरं वाटेल. आणि सर्दी पण झाली आहे ना, ती पण मला काढायची आहे. खूप डोकं एकदम हे झालं आहे. आणि आज पण कसं पूर्ण दिवस रनिंग झालं ना, नाही तर आज क्लिअर झालं असतं. बघू आता गेल्या थोडंसं मस्त काहीतरी खायचं, टॅबलेट घ्यायचं, झोपून द्यायचं, मग उद्या फ्री होईल मी. बाकी आजचा प्रवास आमचा 1 नंबर झाला, जबरदस्त. हे बघा वातावरण बघा, एकदम जबरदस्त झालं, एकदम शांत मस्त, मजा येते जरा. आणि थंडी आहे गावी, थंडी आहे, जबरदस्त थंडी आहे आपल्या गावी. आतापासूनच सुरू झाली आहे. आता आम्हाला रस्ता तर चांगला आहे लांजानंतर, आता टेन्शन नाही आपल्या गोव्यापर्यंत सुसाट. आता गोव्याला बाहेर मला वाटतं 8-8:30 वाजतील पोचायला आरामात. अजून थोडासा मला वाटतं खराब भेटेल इथे, 1-2 स्पॉट हे खराब आहेत इथे. हे बघा हे वाले, हे स्पॅचेस थोडे खराब आहेत इथे. नंतर मग पुढे मग सुसाट आहे. कॉफीचा ब्रेक घेतला, कॉफीचा, आणि नाकातून सर्दी जाम वाहते, एकदम पातळ झाली आहे काय समजा. आणि पूर्ण हवा होती. मला वाटतं आम्ही लांजा क्रॉस केल्यानंतर जबरदस्त थंडी होती. राजापूर क्रॉस केला आणि इकडे आम्ही थोडं कॉफी पिली मस्त गरमागरम. आणि थोडासा जरा ब्रेक घेतला, एकदम हात पाय वगैरे पूर्ण आकडले. कारण तिघं पण सौम्या पाठीमागे होती ना सौम्या, तर मला असं बसावं लागतं एकदम टाकीच्या कट टू कट. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, हालत खराब होते, मला अजिबात हालायला भेटत नाही, त्यामुळे हालत खराब. आपली बाईक पण जरा लई चालली, फुल लोडेड आहे, त्याच्यामुळे ती आज थकली आहे थोडी, एवढं वजन खेचून. पण ठीक आहे, काय हरकत नाही. पावर आहे भाऊ, पावर असल्यामुळे काय टेन्शन नाही आहे. तेवढी तिला ताकद आहे, ताकदीच्या हिशोबाने खेचते. पण टॉप बॉक्सने मला काय अजून त्रास दिला नाही आहे लावल्यापासनं. पण एकदा मला चेक केला पाहिजे, ते खालचे नटबोल्ट असतात ना, ते फक्त चेक केले पाहिजे. अजून गोव्याला पोचायला मला वाटतं 3 तास पाहिजे. आणि हॉटेलवाला बोलून ठेवलं आहे, बाई 3 तास लागणार, आपला रूम ठेव व्यवस्थित, मी चेक करेन, तोच रूम मला पाहिजे. तर तो बोला दादा आरामाचा काय प्रॉब्लेम नाही. मला वाटतं मी जेवण पण त्यालाच सांगेन, जेवण बाबा ठेव, आणि अशी एक बाल्कनी ठेव की असं आल्यानंतर संध्याकाळी बाल्कनीमध्ये बसून आराम करेन, असं वालं हॉटेल बघितलं मी. आता बघू कसं आहे काय माहिती, जे असेल ते असेल. स्वस्त मस्त गोव्यामध्ये सगळ्यात बेस्ट. चला झालं, बाकीचं झालं. बाकी आपली बाईक कडक दिखते आहे बाहेर, एकदम जबरदस्त. अरे यार कुठे राहिले हे पण ना, खरोखर एवढं टाइमपास करतात ना.
इथेच अर्धा तास गेला. काय केलेला की आपण ती कॉफी पिल्यानंतर डायरेक्ट हॉटेलला. आता किती वाजता आम्ही पहिला घेतलेला आपण, मला वाटतं दुपारी ना, नाश्त्याचा मिसळ पावचा, त्याच्यानंतर जेवण, हां त्याच्यानंतर कॉफी आणि आता सूप. आणि ते पण कुठे न्यायला, इथे आल्यानंतर कणकवली. तुझ्यामुळे थंडी वाजते, थंडी वाजते, थंडी वाजते. अजून आम्ही मला वाटतं कणकवलीच्या मागे जाऊ. कणकवलीला पण नाही बसलो, नांदगावला होता. आता कणकवली, कुडाळ, त्याच्यानंतर कलंगूट, म्हणजे अजून 2 तास पाहिजे, 2-2.5 तास. हालत खराब थंडीमुळे आणि सर्दीमुळे. म्हणून थोडंसं सर्दीसाठी सूप घेतलं आहे. आणि बाहेर एकदम जबरदस्त थंडी चालू झाली आहे, खतरनाक वाली कडाक्याची थंडी. गाई आता आम्ही सूप पिऊन निघालो, गरमागरम. जरा थोडीशी म्हटलं पोटात जरा गरम काहीतरी जाऊ दे. सौम्य ॲक्च्युली थोडीशी थंड झालेली, एकदम गार पडलेली. आता थोडंसं बरं वाटतंय तिला. तर काय असतं ते बाईकवर ना, हवेमुळे अजून थंडी वाजते. आणि जॅकेटच्या आतमध्ये आमच्या दोघांच्यामध्ये काहीच नाही आहे, म्हणजे एकदम पूर्ण नॉर्मल टी शर्ट घातलं आहे मी. आणि सौम्याने पण नॉर्मलच घातलं आहे. पण सौम्याला ठीक आहे, मध्ये असल्यामुळे तिला थंडी वाजत नाही एवढी. पण काय होतं, अंतर संपत नाही आहे अजून. विचार करा, कणकवली आलं नाही, आता नांदगाव क्रॉस केलं आम्ही आणि वाजलेत 8:45. मी म्हटलं, मी ठरवलेलं की थांबायचं नका. थांबलं ना की परत थंडी येते. असं आहे, थंडी आपलं करत राहिलो की थंडी वाजणार. तसं ज्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बसलो की परत उतरता नाही थंडीमध्ये कधीच गाडीवरून. चला आता निघूया, बघू किती वाजेपर्यंत पोचतोय. मला वाटतं 10:30 नाही, जास्तच वाटतील. जर 80-90 करत गेलो तर पोचेन एक 1.5 तासात मला वाटतं. आज ॲक्च्युली ना आम्ही सॅडल बॅग, टॉप बॉक्स आज मी मुद्दाम घेतले सगळं. का माहीत आहे, माझी पण एक प्रॅक्टिस होईल, मला पण अंदाज येईल बाईक चालवताना की बाबा वेट कितपत पाहिजे सॅडल बॅगमध्ये. ही सगळी लडाखची प्रॅक्टिस चालली आहे माझी. कारण लडाखमध्ये आपल्याकडे भरपूर लगेज असतात, त्यामुळे त्या लगेजसाठी सॅडल बॅग असणार, टेल बॅग असणार, टॉप बॉक्स असणार, टँक बॅग असणार. मग त्या पद्धतीचा वेट असेल तर मला कशा पद्धतीत बाईक चालवली पाहिजे, कॉर्नरिंग कसं केलं पाहिजे, हे सगळं मला प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठी म्हटलं सगळं घेतलं. आता येताना तर मी टेल बॅगमध्ये पण सामान ठेवणार थोडं, आणि सगळं लगेच घेऊन येणार येताना. पण आपल्या मुंबई गोवा हायवेवरती संध्याकाळ बघा कोणच नाही इकडे. म्हणजे आपले लोकल हे कोण नसतं, गाड्या सगळे बाहेरचे असले तर, नाही तर फुल सन्नाटा आहे बघा. आणि आता थंडीमध्ये तर आपल्या गावातली लोक सगळी म्हणजे 9-9:30ला तर फुल एकदम लाईट बीट बंद करून हू. चला कुडाळ तर क्रॉस केला बाबा एकदाचा. 479 म्हणजे 480 किलोमीटर चालली बाईक आपली इथपर्यंत, डोंबिवलीपासून इथपर्यंत. अजून मला वाटतं 70-75 किलोमीटर आहे कलंगुटीतून. 9:16 झाले. किती वाजता आहेत काय माहिती आता पोचायला. ॲक्च्युली सर्देन ना, ऐक जायला. अगं मला दिसला नाही तो. हे बेकार हे ठेवले त्या मध्ये हे छोटे छोटे गॅप. हे ॲक्सिडेंटचा स्पॉट आहे हे इकडे कुडाळच्या आपल्या पुढे. 1-2 इकडे स्पॉट आहेत ना, ॲक्सिडेंट भरपूर झालेले आहेत बेकार. पण हे अधूनमधून जे येतात ना मध्ये त्यांना सांभाळावं लागतं, बाकी काही नाही. जिओचा पेट्रोल पंप आहे इकडे. ही ट्रिप आमच्या लक्षात राहणार, कारण खतरनाक झाली. खतरनाक म्हणजे बेहाल झाले. कधी एकदा म्हटलं रूमवर जातो आणि झोपतोय असं झालं. आल्याला पहिलं कपडे काढून टाकले सगळे. थंडी तर होती पण कंटाळा आला सारखं तीच घालून. तर हॉटेल छान आहे, रूम छान आहे. पहिल्यांदा एवढी मोठी ट्रिप. आणि 552 किलोमीटर आहे डोंबिवली टू कलंगूट गोवा.
बरोबर 552 किलोमीटर झाली. थंडीमुळे हालत खराब झाली, गाडी पळवायला जमत नव्हती. गाडी स्पीडमध्ये म्हणजे पळवली की यांना थंडी वाजायची. एवढे ब्रेक घेतले येईपर्यंत हालत खराब. आता येऊन म्हटलं आता गरम पाण्याची आंघोळ करतो, जेवायचं आहे कारण आता जेवण ऑर्डर केलं आहे. जेवण येईपर्यंत मस्तपैकी आंघोळ करतो. श्रावणी गेली आहे, त्याच्यानंतर सौम्य, त्याच्यानंतर मी आंघोळ करून मस्तपैकी जरा झोपणार. उद्या 9-10 वाजता आरामात उठायचं आहे. अजिबात घाई नाही आहे कारण 2 दिवस आपल्याकडे आहेत. त्यामुळे आरामात रिलॅक्समध्ये उठून मग उद्याचं बघू कधी कुठे फिरायला जायचं आहे ते. बाकी हा व्हिडिओ मी इथे संपवतो. कसा वाटला नक्की मला आवर्जून सांगा. बाकी उद्या तुम्हाला हॉटेल दाखवतो, रूम दाखवतो, सगळं दाखवतो, कुठे फिरणार आहोत. हे मस्त छान छान व्हिडिओ होतील. त्याच्यानंतर गावी पण जायचं आहे, घरी जायचं आहे आणि घराकडनं मग डायरेक्ट डोंबिवलीला. तो पण मजा येईल रात्रीचा प्रवास बघायला तुम्हाला. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ. टाटा बाय बाय.